पुढं नेलेली आहेत. गुंठेवारी असेल, ऑनलाईन गेमिंग असेल, संपर्क अभियान आपण चालवलं. तर ह्या सगळ्यामधनं जे मला निदर्शनास आलेलं आहे ते हेच आहे की लोक नवीन काहीतरी शोधत आहेत. ठीक आहे. बरीच लोकांनी मला अशी उत्तरं दिली की अरे आपलं मतदान देण्यापेक्षा योगेश तुझ्या पक्षाला मतदान देऊ, कारण ती माझ्याशी कनेक्टेड आहे म्हणून ते मला योगेश म्हणतायत किंवा वकील साहेब म्हणतात. असं आहे. आपला उद्देश काय आहे की उच्च शिक्षित आणि शिक्षितांनी निवडणुकीय राजकारणामधनं संविधानिक पदावरती पोचलं पाहिजे, हा आपला उद्देश आहे. हा उद्देश काय आपला, तर गेल्या 30 वर्षामध्ये जी काही भारतातल्या राजकीय पक्षांची स्थिती खालवलेली आहे, बौद्धिक स्थिती, नैतिक स्थिती, त्याच्यामुळं समाजाच्या वेगाबरोबर किंवा तुम्ही जो विकासाचा वेग सध्या लावलेला आहे त्या विकासाच्या वेगाबरोबर तुम्ही समाज कंट्रोल करायला कमी पडत आहात. आणि समाज कंट्रोल करण्यासाठी कायदा असतो. बरोबर आहे की नाही. कायदा कशासाठी असतो. गुटखाबंदी कायदा आला का आला, समाजाने तो गुटखा खाऊ नये, रस्त्यावर थुंकू नये म्हणून आला. डान्स बार बंदी कायदा आला का आला, तर जे तरुण तिथं जात होते आणि वाया जात होते, येताना एक्सप्रेसवेला ॲक्सिडेंट होऊन घराच्या घरं उद्ध्वस्त होत होती म्हणून तो कायदा आला. पण आज गेल्या 30 वर्षामध्ये आलेल्या प्रत्येक सरकारने विकास फक्त केला. कुठला विकास केला, तर भौतिक विकास केला. भौतिक विकासाला आपला विरोध आहे का, तर 100% नाही आहे आपला विकास. आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही सस्टेनेबल विकास करा. सस्टेनेबल विकास करताना त्या विकासाच्या अनुषंगाने जे नवीन काय म्हणू शकतो आपण परिणाम होणार आहेत, त्या परिणामांसाठी तुम्ही कायदे करा, त्याची व्यवस्थित अंमलबजावणी करा. जसं शहरं वाढलीत तर कचरा आला, ट्रॅफिक आलं, उंच उंच इमारती आल्या, त्याचे वेगवेगळे प्रश्न आले. ह्याच्यासाठी गेल्या 30 वर्षातल्या कुठल्याही सरकारने कुठलाही प्रयत्न केला नाही. पण वेअरॅज विकास कामांमध्ये काहीतरी चुका काढून जास्तीत जास्त पैसे लाटून वेगवेगळ्या व्यावसायिकांकडनं वेगळ्या प्रकारे घाणेरडा आणि विद्रूप विकास कसा करता येईल याच्याकडं सध्याच्या सगळ्या सरकारांचं लक्ष आहे. यातनं लोकसंघर्षाचा जन्म झाला. आता कुठलंही जर का राजकीय पक्ष आणि निवडणुकीय राजकारण जर का आपल्याला करायचं असेल तर ते एका शब्दावर चालतं. तो शब्द आहे म्हणजे सत्य. आता सत्याचा जर का फोड केली आपण, तर ती सत्याची फोड मी अशी केली चिंतन मनन करताना की या मध्ये आहेत ना 4 शब्द आहेत. पहिलं, कुठलंही पक्षीय निवडणुकीय राजकारण तुम्हाला करायचं असेल तर पहिली संकल्पना असावी लागते. जी संकल्पना आपण 8 महिन्यापूर्वी लोकसंघर्षाच्या माध्यमातून मांडली की या देशाच्या युवकाला, जो व्यावसायिक युवक आहे, ज्याला विचार करायची ताकद आहे, जो अनुभवी आहे, त्याला नक्की काय हवं आहे, देशाच्या सरकारांकडनं काय हवं आहे, आणि ती सरकारं कमी पडत आहेत म्हणून आमचा जन्म झालेला आहे. म्हणजे संकल्पना तर आपण मांडली, 8 महिने तिच्यावरती आपण काम करतोय. आज 8 महिन्यानंतर सुद्धा जर का आपल्याला विविध लोक येऊन भेटत असतील मासिक बैठकीला, संख्या येणार जाणार, प्रत्येकाला प्रत्येक वेळेस जमणार नाही हे आपल्याला माहिती आहे, कारण आपण सगळे अतिसामान्य घरातून आलेलो आहोत. प्रत्येकाला प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे आपली संख्या कमी असा अर्थ नाही आहे. ठीक आहे. आज ह्याला जमलं, उद्या ह्याला जमणार नाही, परवा ह्यांना जमणार नाही, हे चालू राहणार. चढ उतार हा चालू राहणार आहे आपल्या याच्यामध्ये. पण तरीसुद्धा जर का 8 महिन्यानंतर आपण 10 जण एकत्र येत असू, नवीन चेहरे जर का आपल्याबरोबर येत असतील, तर आपण नक्कीच विजयी आहोत संकल्पनेच्या बाबतीमध्ये. म्हणजे आपण जी संकल्पना मांडली तिच्यामध्ये आपण विजयी झालेलो आहोत. आता पुढचा जो सत्यातला जो स आहे त्याचा अर्थ मी असा घेतो की संघटना. शेवटी कुठलीही संस्था असो, राजकीय पक्ष असो, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असो, किंवा तुमची छोटीशी एखादी फर्म असो 10-12 लोकांची, शेवटी ते एक संघटन आहे. शेवटी संघटन झालं पाहिजे, संघटन वाढलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. तर संघटन वाढवण्यासाठी जे लागतं त्यातला तिसरा स आहे ते म्हणजे साधना. साधना खूप महत्त्वाची आहे. साधना म्हणजे काय, नित्य नियमाने जी गोष्ट आपण करतो तिला आपण साधना म्हणतो. संघटनेसाठी साधना लागणार आहे आपल्याला. म्हणून आता संघटन वाढीसाठी तुम्ही जे दोघांनी विचार मांडले किंवा यांनी काय विचार मांडले, तोच विचार काल रात्री मी केला की आज आपल्याला
आपला स्वतःचा व्यवसाय घरदार सांभाळून तर 24 तास अजून देता येणार नाही आहेत, कारण आपल्या पक्षाकडे तेवढे फंड्स नाही आहेत. पण आपला विचार चांगला आहे, आपली संकल्पना चांगली आहे, मग ते आपलं संघटन वाढवण्यासाठी काय करता येईल आपल्याला. तर सहज परवा एका ठिकाणी मी थांबलो होतो धायरीमध्ये. ते जाधवर सरांचं एक कॉलेज आहे, ते युवा संसद भरवली आहे. तर अशी युवा संसद 1998 साली पहिली MITने भरवली. मी स्वतः त्याला पहिल्यांदा गेलो होतो की काय आहे युवकांसाठी संसद, काय म्हणणं आहे बघू तरी. आणि गेलो तर बघितलं काय सगळे घराणेशाही. लालू प्रसादची पोरगी आणि पोरगं तिथंच बसलेलं, चिदंबरमचा पोरगा तिथंच बसलेला, बाकी अजून काही नेत्यांची पोरं तिथंच बसलेली. अरे म्हटलं हे आपल्यासाठी नाही आहे. म्हणजे थोडक्यात काय, परत तिथंच आलो आपण. परवाची पण युवा संसद जी मी ॲड बघितली, ती फ्लेक्स बघितला, तिथं एकनाथ शिंदेंचा फोटो हे ते वगैरे. म्हणजे थोडक्यात काय की ह्या देशाचा जो तरुण आहे त्या तरुणाला जे अपेक्षित आहे ते मांडू शकत नाहीत. त्यांचा जन्म AC ऑफिसमध्ये झालेला आहे, AC हॉस्पिटलमध्ये झालेला आहे, AC गाड्यांमध्ये ते फिरलेत, AC शाळेमध्ये ते गेलेले आहेत. त्यांना आमचं दुःख नाही कळू शकणार. सकाळी उठून पेपर टाकून दूध टाकून शिक्षण कसं करायचं असतं, आणि हे सगळं करताना व्यवस्थेशी प्रशासनाशी भिडताना काय त्रास होतो, आणि प्रशासन का आम्हाला बदलायचं आहे हे दुःख त्यांना कळू शकणार नाही. मग लोकसंघर्ष अशी युवा संसद भरू शकतं का. तर ह्याच्यावरती आज मी तुम्हाला काही विचारतो की हे चॅलेंज आपल्यापैकी कोणीतरी स्वीकारलं पाहिजे की सर ही युवा संसद आपण भरूयात. गोरगरीब सामान्यांच्या मध्ये जे टॅलेंट आहे गावागावात शहरांमध्ये वस्त्यांमध्ये लपलेलं ते आपण शोधूयात आणि त्याला आपण पाठबळ देऊयात. हे जर का आपण केलं तर 100% आपल्याला जे संघटन वाढवायचं आहे ते संघटन वाढेल. आणि अशा पोरांना तळमळीच्या किंवा ज्यांना अतिशय काहीतरी करायचं आहे, ज्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे, समाजाबद्दल ज्ञान आहे, तळमळ आहे, यांना जर का आपण वाव दिला तर हे आपल्याबरोबर कायमस्वरूपी जुडलेले राहतील. बरोबर आहे की नाही. आता सत्यातला जो शेवटचा जो तळ आहे त्याला मी त्याग असं म्हटलेलं आहे. शेवटी कुठलंही संघटन असो, संस्था असो, तुमची कंपनी असो, तुमचा व्यवसाय असो, तुमचं शिक्षण असो, त्याग हा महत्त्वाचा आहे. त्याग हा करावाच लागतो, प्रत्येकाला करावा लागतो. आज काय झालेलं आहे, समाजाची जी स्थिती झालेली आहे त्या स्थितीत आपण पण आहोत, आपण काही वेगळे नाही आहे. आज सगळा समाज एका कम्फर्ट झोनमध्ये येऊन थांबलेला आहे. त्या कम्फर्ट झोनमधनं कोणालाच बाहेर यायचं नाही आहे. आणि म्हणून समाजाची जी अधोगती होत चाललेली आहे ती त्याच्यामुळं होत चाललेली आहे. मग आज आपल्याला जर का कळतंय, एक वाक्य आहे ते शिवमनी मला सांगितलं, ते मला इतकं आवडलं की ज्योतिषाला माणसाचं भविष्य कळतं तसं वकिलाला देशाचं भविष्य कळतं. आज मी वकील आहे, आपल्याबरोबर अनेक जण वकिलीचे शिक्षण घेतलेले आहेत. आपल्याला देशाचं भवितव्य, राज्याचं भवितव्य कळतं आहे की आपण कुठल्या दिशेने चाललेलो आहोत. मग जर का आपण त्या कम्फर्ट झोनमध्ये तसेच राहिलो तर आपली येणारी जी पोरबाळं आहे, जी पिढी आहे, ती अतिशय गहऱ्या संकटामध्ये, त्या संकटांमधनं त्याला कुणीही वाचू शकणार नाही. कारण ॲट्रॅक्शनचे पॉईंट एवढे जबरदस्त आहेत. आणि आता ॲट्रॅक्शनसाठी तुम्हाला कुठं जाऊन कुठल्या थिएटरला जाऊन पिक्चर बघायची गरज नाही आहे. तुमच्या हातातच सगळं दिलेलं आहे आता. बरोबर आहे की नाही. भौतिक विकासाने तुमच्या हातामध्येच सगळं दिलेलं आहे. मग ह्यातनं जर का आपली येणारी पिढी जर का आपल्याला वाचवायची असेल तर आपल्याला थोडासा त्याग करावा लागेल. मग त्याग काय करायचं आहे. लोकसंघर्ष असं म्हणणार नाही तुम्ही तुमची कामधंदे सोडून 24 तास लोकसंघर्षासाठी द्या, पण दिवसातले 2 तास किंवा आठवड्यातले 4 तास, शनिवार रविवार आपल्याकडं असतो, शुक्रवार आपल्याकडं असतो, ह्यातनं जर का आपण थोडासा संघटना पक्ष वाढवायला जर का आपण काही मदत केली तर आपलं हा जो विचार आहे तो पुढं जाऊ शकतो. अनेकांशी मी गेली 8 महिने बोलतोय. लोकांचा अतिशय सकारात्मक प्रतिसाद आहे याला. कारण गेल्या 5 वर्षामध्ये जे मूळतः जे महाराष्ट्रात घडलं ते महाराष्ट्राच्या जनतेला अजिबात पटलेलं नाही आहे. मग ते कुठल्या पक्षाबद्दल नाही आहे मला हे जाणवलं, पण जी नैतिकता ढासळलेली आहे, ती नैतिकता, जी ढासळलेली नैतिकता आहे त्याच्याबद्दल लोकांचा राग आहे बेसिकली. आणि म्हणून लोक असा कोणीतरी शोधत आहेत की ज्याच्यावरती परत एकदा ते विश्वास टाकू शकतात. आणि जो काही समाजाची अधोगती चालू आहे, राजकारणाची अधोगती चालू आहे, त्याला आपण
कुठेतरी थांबवू शकतो, सुधारू शकतो. आता हे झालं आपलं पक्ष संघटना वाढवण्याच्या कामासाठी. आता शेवटी कसं आहे, आपण पक्ष काढलेला आहे, आपण काय पहिल्यापासून लपवलेलं नाही आहे, दुधाला गेलो आणि भांडं लपवलं आहे असं आपण नाही केलेलं. हो, आम्ही काढला आहे पक्ष, कारण आम्हाला निवडणुकी राजकारण करायचं आहे, कारण आम्हाला त्या संविधानिक पदांवरती बसायचं आहे. कारण जोपर्यंत आपण त्या पदांवरती बसणार नाही तोपर्यंत आपण नियम कायदे बदलू नाही शकणार आणि नवीन नियम कायदे आणू शकणार नाही. मग आता निवडणुका जर का लढवायच्या असतील तर आपल्याला निवडणुकांना सामोरं जावं लागेल, बरोबर आहे की नाही. तर आता येणारी जी आगामी लोकसभा निवडणूक आहे तर ह्याच्यासाठी पक्षाने असा विचार केलेला आहे की आपण आपला एक उमेदवार द्यावा असं पक्षाचं म्हणणं आहे. तर मी काही 2 नावं सुचवू इच्छितो. भले आज आपल्याला काही जिंकून यायचं नाही आहे, आपल्याला काही कोणाची कॉम्पिटिशन करायची नाही आहे, पण ह्यातनं आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल, बरोबर आहे की नाही. यंत्रणा कशी चालते, अर्ज कसा भरला जातो, काय काय गोष्टी असतात त्याच्यामध्ये, हे आपल्याला कळलं पाहिजे ना. आज आपण जर का संघटन वाढवायचं म्हणतोय आणि ते निवडणुकीसाठीच वाढवायचं म्हणतोय तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत. कारण आपल्यातले कुणीसुद्धा एकही निवडणूक जवळनं पाहिलेली, म्हणजे यंत्रणा कशी चालते निवडणुकीची असा एक पण जण नाही आहे आपल्यामध्ये. तर त्यासाठी आपल्याला थोडंसं जर का प्रयत्न करावे लागतील. तर ही जी येणारी आगामी लोकसभा निवडणूक आहे याच्यासाठी मी एक नाव सुचवू इच्छितो. मी सुशांत सरांना रिक्वेस्ट करीन की त्यांनी पक्षातर्फे अर्ज भरावा, आपण त्यांच्या सगळे सपोर्टला उभे राहू. हां, येईल की, राहता येईल, हो येईल ना. अपक्ष म्हणूनच राहणार आहे आत्ता आपण, तसं पण फक्त लोकसंघर्ष पुरस्कृत असं. हा एक विषय झाला. शेवटी सगळ्यांचं बहुमत आणि मत विचारात घेऊनच आपण पुढं जाऊयात. तर या पद्धतीने मी माझे 2 शब्द आजचे थांबवतो आणि या 2 नावांवरती तुमचं काय म्हणणं आहे ते प्रत्येकाने सुचवावं असं मला वाटतं.